फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे। आज आपण 1 किलोच्या प्रमाणात नागली पापड बनवले होते। तुम्ही बघू शकता, एकदम तोडल्यावर बरं असा खळखळीत आवाज आलेला आहे त्याचा। असा दाबल्यावर बरं एकदम पटकन तुटला आहे तो पापड। असा खुसखुशीत अजून कुरकुरीत असा आपला पापड तयार झालेला आहे आणि 4 पट फुलणारा, कढई सुद्धा आपल्या पापडाला कमी पडते असा हा आपला नागलीचा पापड तयार झाला आहे। तो पण 1 किलो प्रमाणात एकटी बाई करू शकते असा मस्त आपला हा पापड तयार होतो। तर बघू शकता, तळल्याबरोबर कढई कमी पडते आणि एकदम पटकन असा फुलतो। तसा मस्त हा नागलीचा पापड तयार होतो। तर खिशी घेताना तुमची गठोडी तयार व्हायला नको, किंवा तुमचा पापडही चांगला फुलला पाहिजे। आणि पीठही कसं तयार करायचं, तर पीठ तयार करण्यापासून तर पापड तळेपर्यंत सगळ्या बारीक निरीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर प्रथम आपण 1 किलो नागली घ्यायची। तर नागली कशी घ्यायची हेच मोठे पहिले विषय असतो। तर शक्यतो नागली घेताना आपली ऑरेंज कलरची घ्यायची नाही, जी लालसर असते तर तीच नागली आपल्याला घ्यायची। तर इथं मी आपल्यासाठी 1 किलो आपण नागली घेतलेली आहे। तर ही नागली मी अगोदर साफ करून घेतली, पाखडून घेतलेली, त्याच्यात काडी कचरा असतो तो पाखडून घेतलेला आहे। मग आपल्याला ही 3 ते 4 पाण्याने आपल्याला ही नागली स्वच्छ धुवून घ्यायची। घेताना नागली आपली लालसरच कलरची घ्यायची आहे, अशी ऑरेंज कलरची घ्यायची नाही। जी ऑरेंज कलरची घ्याल तुम्ही तर मग त्याचा पापड आपल्याला ज्वारीच्या पापडांसारखा असा पांढरट पापड तयार होतो, असं लालसर पापड येत नाही। तर आता बघू शकता, ही नागली आपली मस्त अशी 2 ते 3 पाण्याने आपली धुवून घेतलेली, कारण त्याला लगेच कचरा येतो वरती। तर मग 2-3 पाण्याने आपण ही स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर मग आपल्याला ही 3 दिवस आपल्याला भिजत घालायची। आता ही 3 दिवस ही भिजून झालेली ही माझी नागली 3 दिवस भिजवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता, ही नागली अशा पद्धतीने त्याचं पाणी बदलत राहायचंय आणि 3 दिवस भिजवायची। आता हिवाळा असल्यामुळे 3 दिवस भिजवली आहे, उन्हाळ्यात तुम्ही 2च दिवस भिजू शकता। आणि नंतर मग आपल्याला ही अशा पद्धतीने रोळून रोळून काढून घ्यायची। गाळणीमध्ये काढलेली, त्याच्यात कॉटनचा कपडा टाकलेला आहे, म्हणजे कॉटनचा कपडा पण पाणी शोषून घेईल आणि गाळणीतून पाणी निथरून जाईल। रोळल्यामुळे काय होईल, जे सफेद खडे असतील ते बुडाला राहून जातात। मग अशा पद्धतीने आपण हा नागली निथरल्यानंतर आपल्या त्याच्यातलं पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला ती कॉटनच्या कपड्यावर अशी पसरून द्यायची। उन्हात पसरवली तरी चालते आणि सावलीत पसरवली तरी चालते। फक्त त्याला आपण कंटिन्यू असं 2-5 मिनिटातून मधून मधून त्याला असं हात मारायचा आहे, म्हणजे सारखी अशी पसरवत राहायची, सारखी एकसारखी करत राहायची, नाही तर मग काय होतं, वरवर वाळते आणि खाली ती ओली राहते। तर आता या अशा पद्धतीने ही चांगली वाळू द्यायची। आणि वाळली कशी चेक करायची, तर दाताखाली एक दाणा आपण चेक करून घ्यायचा, चावून पाहायचा, समोरच्या 2 दातांखाली एक दाणा चावून पाहायचा, म्हणजे ती टच आवाज झाला तर समजायची आपली ही नागली वाळली आहे। जास्तही वाळवायची नाही, तर मग तुमचं पीठ काळं येतं। आणि ज्या पद्धतीने आपण बट्टीचं पीठ दळतो त्याच पद्धतीने आपलं हे नागलीचं पीठ दळून आणायचं आहे। आणि मग एखाद्या घमिलं किंवा तगारीला असा कपडा बांधून आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचंय। आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, अशा पद्धतीने पातळ कपडा बांधायचा आहे, साडीचा किंवा ओढणीचा कपडा तुम्ही बांधू शकता। कॉटनचा कपडा बिलकुल बांधायचा नाही, त्याच्याने पीठ व्यवस्थित गळत नाही। तर शक्यतो असे पॉलिस्टरचा पातळ कपडा येतो जो साडीचा किंवा ओढणीचा, तर तोच कपडा आपल्याला याला बांधायचा आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्या कपड्याने गाळून घ्यायचे। आणि नागली जास्त जर वाळली तर मग तुमचं पीठ काळपट येतं। तर नागली वाळली का नाही वाळली हे व्यवस्थित चेक करायचं। दाताखाली दाणा असा दाबून बघायचा आहे, मग टच आवाज झाला तर समजायचं तुमची नागली व्यवस्थित अशी वाळली आहे। जास्तही कडक वाळलेली पाहिजे नाही, तर मग ती काय होतं, पीठ त्याचं काळं येतं। आणि दळताना पण बट्टीच्या पिठासारखीच आपलं ही नागली दळली गेली पाहिजे। ज्यांच्याकडे घरघंटी आहे तर त्यांनी आपण जे बट्टीचं पीठ दळायची गाळणी राहते ती लावून तुम्ही घरघंटीमध्ये पण दळू शकता हे पीठ। आता आपलं हे पीठ गाळून झालेलं आहे, मग ते व्यवस्थित आता कपडा काढून घ्यायचा आहे। बघू शकता, असं मस्त आपलं हे पीठ तयार झालं। तर याला नाचणी सत्वही म्हणतात। हे तुम्ही उन्हात वाळवून त्याच्यात साखर वेलची टाकून आपण हे लहान मुलांनाही देऊ शकतो, आरोग्यासाठी एकदम चांगलं असतं ते। आता हे पीठ आपलं एकदा मोजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असे या पद्धतीने एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचे। आता 1 किलो नागलीचं पीठ शक्यतो 600 ग्रॅम, 500 ते 600 ग्रॅम पीठ पडतं। आता तुमची नागली तुम्ही कशी वाळवता त्या पद्धतीवर आहे। जर जास्त वाळली तर पीठ कमी पडतं, आणि मीडियम आपण ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने वाळवली तर 600 ग्रॅम पीठ 1 किलो नागलीचं आवश्यकच पडतं। मग आता एका भांड्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मोजून घेतलेलं आहे आपण। मग आता आपण जे पापड बनवणार आहोत, नागलीचे पापड बनवणार आहोत, तर त्यासाठी काय मसाले लागतात तर ते मसाले मी इथं घेतलेले आहे। आता 1 वाटी पीठ आपलं हे
तयार झालेलं आहे. मग त्यासाठी मी एक पोह्यांचा चमचा जो आपण रेग्युलर वापरत आणतो, तर त्या पोह्यांनी मी 1 चमचा जिरे, ओवा आणि बडीशोप हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतले. असं 3 चमचे घेतलेले, एक चमचा जिरे, ओवा आणि बडीशोप. तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. तीळ घेतलेले 3 चमचे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने, आणि 2 चमचे फुलसोडा घेतलेला आहे. तर त्याच्यात तुम्हाला जर फुलसोडा नाही भेटला तर तुम्ही पापड खारचाही वापर त्याच्यात करू शकता. फक्त प्रमाण तेच ठेवायचं 1 किलो नागलीच्या पिठासाठी. आणि डिंक घेतलेला आहे, त्या डिंकामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून भिजत घातलेला होता मी. तर मग तो डिंकही आपला चांगला भिजून झालेला आहे. मग आता शक्यतो ज्यावेळेस आपण खिशी घेतो नागलीची, तर त्यासाठी आपल्याला जाडबुडाचं पातेलं किंवा कढई घेतली तरी चालेल, पण फक्त मोठं आणि मोकळं भांडं घ्या, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला व्यवस्थित असं मिक्स करता येईल. आणि त्याच्यातच मग आपण ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं, तर त्याच भांड्याने आता 1 भांडं पिठाला आपल्याला 2 भांडे पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये गरम करायला. आता आपण अजून 1 भांडं पाणी त्याच्यात ओतून घेऊ आणि चांगलं आपल्याला फुल गॅसवर हे पीठ पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. झाकण ठेवून देऊ पातेल्यावर आणि चांगली खळखळ उकळी येईपर्यंत आपल्याला हे पीठ पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. आता कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतं आपल्याला हे पाणी उकळायला. आता बघू शकता, झाकण काढून बघू तर पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी आलेली तुम्ही बघू शकता. एकदम बुडबुडे त्याच्यातून निघताय आणि एकदम असं खळखळ असं पाणी उकळलेलं आहे. मग लगेचच आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे नाही, तर त्याच्यातलं पाणी आपल्याला कमी करून घ्यायचंय. मग आता अर्धी वाटीच्या आसपास आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे. अर्धी वाटी पाणी मी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे. आता लाईट गेलेली त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आता हे जे मसाले आपण काढून ठेवलेले, तर ते मसाले आपल्याला पूर्ण पाण्यात टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपले ते मसाले चांगले पाण्यात मिक्स करून घ्यायचे. मीठ, फुलसोडा आहे तो पाण्यात चांगला मिक्स झाला पाहिजे म्हणून हलवून घ्यायचे ते पाणी. आणि नंतर म्हणजे पीठ आपण काढून ठेवलेलं आहे, तर ते पीठ असं थोडं थोडं हाताने असं वरती पाण्यावर टाकून घ्यायचं. ते मिक्स करायचं नाही आहे लगेचच, फक्त असं वरती टाकून घ्यायचं आहे आल्हाद. आणि गॅस मीडियम टू लो असा ठेवायचा आहे, म्हणजे जास्त फुलही नाही आणि जास्त कमीही नाही. आणि नंतर मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमीत कमी 20 मिनटं आपलं हे पीठ चांगलं शिजलं पाहिजे. घड्याळाच्या काट्यावर आपलं हे पीठ आपलं 20 मिनटं शिजू दिलं पाहिजे, तेव्हाच आपली खिशी तयार होते. आणि म्हणजे पापड पण आपला चिरणार नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असा आपला पापड तयार होतो. आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पिठाचा रंगही बदलला आहे आणि पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे, पिठाने ते पाणी शोषलेलं आहे. मग आता आपण एक लाटणं किंवा असं घोट्या घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ आपलं चांगलं मिक्स करायचं किंवा घेरून घ्यायचं आहे. त्याच्यात गठुळी राहिली पाहिजे नाही, या पद्धतीने आपण चांगलं, मी ज्या पद्धतीने दाखवते व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपलं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गठुळ्या राहिल्या असेल तर त्या अशा ठोकळ्याने आपल्या त्या दांड्याने मोडून घ्यायचे आणि एकसारखं असं हलवत आपलं हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हळूहळू वाटलंच तुम्ही गॅस कमी करून घ्या. या पद्धतीला ही प्रोसिजर करताना गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पीठ डागणार नाही. आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे हळूहळू, का आहे ना, आणि नंतर मग गॅसवरून खाली पातेलं उतरून घेतलं तरी चालतं. आणि नंतर मग आपण ते डिंकाचं पाणी केलेलं आहे ते अर्धं पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. डिंकामुळे ना आपल्या पापडांना चमकही खूप छान येते आणि मस्त असे लालसर आपले हे पापड तयार होतात. तर असं व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे, म्हणजे गठुळी राहायला नको त्याच्यात अजिबात. मी असं कंटिन्यू रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये, म्हणजे छान असं मिक्स होतं. आता हे आपण घोट्याचं जे लटकलेलं आहे ते पीठ काढून घेऊ. आणि तुम्हाला जर पीठ गाळणीमध्ये वाफवायचं असेल तर गाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ एका परातीत काढून मग त्याचे गोळे तयार करून तुम्ही पातेल्यात पाणी ओतून हे पीठ वाफवायलाही ठेवू शकता. पण मग जास्त भांड्यांचा पसारा होतो म्हणून मी याच्यातच हे वाफवणार आहे पातेल्यामध्ये. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाळणीतही ते पीठ वाफवू शकता. आता याच्यातच थोडंसं जे आपण गरम पाणी काढून ठेवलेलं होतं ते गरम पाणी मी टाकलेलं आहे. आता तुम्हाला अजून जर सैलसर खिशी पाहिजे असेल तर मग तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा ते मिक्स करू शकता. आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला हे चांगलं वाफू द्यायचं आहे, पण गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि वाफू द्यायचे. मग शक्यतो काय होतं, बऱ्याच वेळेस तुमच्या पिठात गठुळी का पडते, कारण जर तुमचं पीठ तुम्ही पाणी अगोदर जास्त ठेवलं आणि नंतर लगेचच मिक्स केलं तर मग त्याची गठुळी तयार होते. तर शक्यतो पाणी कमी ठेवा आणि नंतर मग वाटलंच तुम्हाला वाटलं का पीठ थोडंसं घट्ट झालं आहे तर तुम्ही त्याच्यात पीठ पाणी ॲड करू शकता. पण अगोदरच तुम्ही जर जास्त पाणी ठेवलं आणि मग त्याच्यात मिक्स केलं तर गठुळी तुमच्या पिठात होतेच. तर एवढं ही लक्ष आपलं खिशी घेताना तेवढं ठेवायचं आहे का पाणी कमी ठेवा
म्हणजे साईडला काढून ठेवा थोडंसं पाणी आणि मग जसं लागेल तुम्हाला तसं मिक्स करा. म्हणजे मग तुमच्या पिठात गठोळी तयार होत नाही आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स होतं. आता आपण पापड तयार करायला घेतलेले. मग एका ताटात आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे ना, असं तेलाचा पाऊच आहे ना तो फाडून घेतलाय मी आणि त्याच्याने असं मिक्स करते. तुम्ही पाहिजे तर प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता, नाही तर मग एखादा कॉटनचा रुमाल असेल तो ओला करून घ्यायचा आहे, घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्याने पण आपण हे पीठ चांगलं मळू शकता. नाहीच ते तर मग एखादा फुलपात्र असेल किंवा एखादा गंज वगैरे काही भांडं असेल तर त्याच्याने पण तुम्ही असं रगडून ते पीठ एकजीव करू शकता. म्हणजे त्याच्यात अजिबातच गठुळी राहत नाही आणि आपलं हे पीठ सगळं असं एकजीव तयार होतं. मग आता प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला थोडंसं असं डिंकाचं पाणी लावायचं. तेलाचा वापर करायचा नाही. डिंकाचं पाणी लावल्यामुळे तुमच्या पापडांना चमकही येते आणि 2 ते 3 वर्ष हे पापड आरामात टिकतात आणि वासही येत नाही त्यांना. कारण काय होतं, तेल लावल्याने ना नंतर मग आहे ना ते थोडेसे पापड संपत आले का त्या पापडांना असं खवट असा वास यायला लागतो तेलाचा. मग त्याच्यासाठी आपण डिंकाचा वापर करतो. म्हणजे डिंकाच्या पाण्यामुळे आपल्या पापडांना वासही येत नाही आणि पापडही चिटकत नाही आणि असे मस्त आपले हे पापड तयार होतात. तर अगोदर आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. मग याच्या मी लाट्या तयार करून घेणार आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाट्या तयार करू शकता या पिठाच्या. पण बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे, कारण ते थंड झालं तर मग ते पसरत नाही तो पापड आणि मग असा जाडसर पापड तयार होतोय. म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पीठ काढायचं आहे, ते मळायचं आहे, लाट्या तयार करून अशा पद्धतीने मशीनच्या साह्याने आपण हे पापड दाबून घेणार आहोत. नाही तर मग तुम्ही असं प्लास्टिकच्या याच्यात टाकून लाटण्याने तुम्ही लाटून बनवू शकता. आता एकटी करणारी असेल तर मग थोडं थोडं करून तुम्ही असं बनवू शकता. नाही तर मग घरात लहान मुलं असतील तर त्यांना असं जोडीला घ्या आणि मग अशा पद्धतीने तुम्ही पापड त्यांना दाबायला लावा. म्हणजे तुमचं एक काम सोपं होतं. मग हे मी टोपल्यावर टाकून घेणार आहे. तर आता बघू शकता असे मस्त हे आपले पापड तयार होत आहे. याच पद्धतीने आपण सगळे असे हे पापड तयार करून घेणार आहोत. तर ज्यांना कोणाला पापड मशीन, आता हे जे मशीन दाखवलं हे लाकडी आहे, तर पापड मशीन जर ऑर्डर करायचं असेल तर वरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. नाही तर मग ज्यांना पापड पाहिजे असेल नागलीचे तर तेही आम्ही कुरिअरनी पोस्ट करतो. तर अशा पद्धतीने आता माझा हा 15 वर्षापासून व्यवसाय आहे, तर तुम्ही पापड पण ऑर्डर करू शकता. नागलीचे पापड म्हणा किंवा तुम्हाला पाहिजे ते असं मशीन ऑर्डर करायचं असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. फक्त मेसेज करायचा आहे, कॉल अजिबात करायचा नाही, कारण फोन उचलायला कोणाला एवढा वेळ राहत नाही. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे पापड तयार झालेले. तर बघू शकता असे उन्हात किंवा सावलीत तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसे वाळवू शकता. एकदम छान असे आपले हे पापड तयार होतात. तर जवळजवळ 1 किलोमध्ये जवळजवळ 70 ते 80 पापड तयार होतात. असे मस्त आपले हे पापड तयार झालेले बघू शकता. तर आता 2 दिवस मी उन्हात चांगले वाळवलेले. तर एकदम असे लाल बुंद आणि एकदम छान असे आपले हे उत्तम क्वालिटीचे, 1 नंबर क्वालिटीचे असे आपले हे नागलीचे पापड तयार झालेले. आणि गिराईकांना सुद्धा आम्ही याच पद्धतीचा पापड आम्ही पोस्ट करतो. तर तो भाजूनही खाऊ शकता आणि तळूनही खाऊ शकता. एकदम मस्त आपला हा पापड तयार होतो नागलीचा. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तसं डिस्क्रिप्शनमध्येही मी तो नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला आता हे पापड मी तळून दाखवते. बघू शकता कढई कमी पडते असा आपला हा पापड तयार होतो. तो एकदम असा फुलतो, 4 पट फुलणारा, 4 पट फुलणारा असा आपला नागलीचा पापड तयार होतो. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हे नागलीच्या पापडची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जरी तुम्हाला काही अडचणी आल्या पापड करताना तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा. तर असे मस्त हे आपले पापड तयार झाले. तर नक्की ट्राय करा.